रक्षाबंधन प्रेम आणि संरक्षणाचा धागा. रक्षाबंधन हा भाऊ बहीण यांच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सुंदर सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होतो. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नात्याचा बंध. या दिवशी बहीण भावाच्या उजव्या मनगटावर राखी किंवा रक्षासूत्र बांधते. राखी ही रंगीत धागा, मणी, मोती, छोट्या सजावटींच्या वस्तूंनी बनवलेली असते. राखी बांधताना बहीण भावाच्या दीर्घायुष्य, सुख, समृद्धीची प्रार्थना करते. भाऊ बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाची परंपरा प्राचीन काळापासून आहे. महाभारतातील एक प्रसिद्ध कथा म्हणजे द्रौपदी आणि श्रीकृष्ण. एका वेळी श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली. द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या हातावर बांधला. त्या बदल्यात श्रीकृष्णाने तिला सदैव संरक्षण देण्याचे वचन दिले. दुसरी ऐतिहासिक कथा म्हणजे मेवाडच्या राणी कर्णावती आणि बाबरचा मुलगा हुमायूँ. राणीने हुमायूँला राखी पाठवून मदतीची विनंती केली आणि हुमायूँने तिचे संरक्षण केले. या सणासाठी बहीण राख्या आधीच विकत आणते किंवा स्वतः तयार करते. सकाळी स्नान करून पूजा केली जाते. भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याला गोडधोड खाऊ घालून राखी बांधली जाते. भाऊ बहिणीला भेटवस्तू, पैसे, कपडे किंवा गोडधोड पदार्थ देतो. रक्षाबंधन केवळ भाऊ बहीण यांच्या नात्यापुरता मर्यादित नाही. अनेक ठिकाणी हा सण मित्र, शेजारी, गुरु शिष्य, सैनिक, पोलीस अशा विविध नात्यांमध्ये बांधला जातो. सैनिकांना राखी बांधण्याची परंपरा विशेष महत्त्वाची आहे, कारण ते देशाचे संरक्षण करतात. या दिवशी घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. लाडू, बर्फी, श्रीखंड, गुलाबजाम हे पदार्थ लोकप्रिय असतात. वातावरणात आनंद, प्रेम आणि एकत्रितपणाची भावना पसरते. रक्षाबंधन आपल्याला नात्याची कदर करायला, प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवायला शिकवतो. हा सण फक्त एक विधी नसून तो कुटुंबातील एकतेचा आणि जिव्हाळ्याचा उत्सव आहे.